नमस्कार. आपण या ठिकाणी नैसर्गिक संख्या हा पाठ शिकणार आहोत. नैसर्गिक संख्या म्हणजे काय, तर जे आपण संख्या मोजतो, आता मोजायला कुठून सुरुवात करतो, 1 2 3 4 5 6 अशा अनंत 1 2 3 4 5 6 डॅश 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 जेवढ्या संख्या आहेत मोजायच्या तेवढ्या संख्या म्हणजे नैसर्गिक म्हणजे नॅचरल नंबर. आता आपण 1 पासून सुरुवात करतो, ज्या संख्या आहेत त्याला मोज संख्या सुद्धा असंही म्हणतात. आता याची आपल्याला स्कॉलरशिपमध्ये 4थी असेल किंवा 7वी असेल, या दोन्हीमध्ये आपल्याला नैसर्गिक संख्याची बेरीज विचारली जाते. आता आपण ती बेरीज कशी करायची, समजा आपल्याला 1 ते 10 पर्यंतच्या नैसर्गिक संख्याची बेरीज करा असा प्रश्न आला तर आपण तो सहज करू शकतो. सहज म्हणजे कसा बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. आता ह्याची बेरीज किती येणार आहे, 1 2 3 3 3 6 6 4 10 10 5 15 15 6 21 21 7 28 28 8 36 36 9 45 45 10 55. पण हे झालं आपला 10 पर्यंतचे. जर आपल्याला 1 ते 50 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज करा असा जर प्रश्न आला तर आपण म्हणजे एवढे नंबर मोजू शकतो का, ते शक्य नाही आहे, पण त्याला भरपूर वेळ जाईल. मग यासाठी काय करावं लागेल, आपल्याला सूत्रपाठ करावं लागेल. त्यासाठी एक फॉर्म्युला आहे, तो म्हणजे n कंसात n अधिक 1 भागिले 2. आता n म्हणजे काय, n ची किंमत ही शेवटची संख्या आहे, ती किंमत आपल्याला वापरावी लागेल. आता शेवटची संख्या कोणती आहे, 50 कंसामध्ये 50 अधिक 1 भागिले 2. 50 कंसात 50 कंस सोडून घेऊयात आपण, 50 आणि 1 51. याची काय करायचं, दोन्ही संख्येमध्ये काही नाही म्हणजे काय, गुणाकार आहे. आता 50 ने आपल्याला 51 ला गुणायचंय, 51 गुणिले 50. आपण छोटा गुणाकार करू शकतो, पाडा असेल तर पाडा म्हणू शकतो. 0 ला 0 0 0 अधिक 5 1 5 5 5 25. बघा आपली बेरीज किती आली, 2550. हे आलं आपलं उत्तर. आपण ही ट्रिक वापरून 1 ते जेवढी संख्या शेवटची विचारलेली आहे तिथपर्यंत आपण हे काढू शकतो. पण यामध्ये अजून बदल आहे. जर आपल्याला हे झालं 1 पासून सुरुवात होणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज. जर आपल्याला विचारलं मध्येच विचारलं तर 21 ते 50 पर्यंतच्या नैसर्गिक संख्याची बेरीज असं विचारलं तर तो आपल्याला फॉर्म्युला तो आपल्याला घेता येईल का, नाही घेता येणार. काही जण काय करतात, 1 ते 50 पर्यंतच्या सर्व संख्येची बेरीज करतात, त्यामधून 1 ते 20 चे वजा करतात. पण असं करायला आपल्याला भरपूर वेळ लागेल. त्यासाठी आपण काय करायचं, एकूण किती संख्या आहेत त्या मोजायच्या. आपण 50 मधून 21 काढा, किती राहतात, 3. 29 अधिक 1 करायला ह्या झाल्या 30. एकूण संख्या किती, 30 झाल्या. त्यानंतर सुरुवातीची संख्या घ्या 21 अधिक शेवटची संख्या घ्या 50 आणि भागिले 2 करा. आता 30 कंसात 21 आणि 50 किती होतात बघा, 0 1 71 भागिले 2. 2 1 2 2 1 2 5 10. 15 गुणिले 71, या दोन्हीचा गुणाकार करा. 15 1 15 ला 5 आले 1 15 1 15 15 15 60 15 75 95 70 5 आणि हे 106.
ही आपली बेरीज आहे. आता आपल्याला समजा 11 ते 30 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज करायची आहे. तर आपण n कंसामध्ये n अधिक 1 भागिले 2 हे आपण सूत्र वापरू शकत नाही, कारण 1 ते सुरुवातीच्या 1 पासून जर आपल्याला विचारलं तर तो आपण फॉर्म्युला वापरू शकतो. पण या ठिकाणी आपण जो आत्ताच 21 ते 50 पर्यंतच्या नैसर्गिक संख्याची बेरीज केली तशीच आपल्याला या ठिकाणी बेरीज करायची आहे. काय घ्यायचं, ह्या 30 मधून 11 काढायचे, आपल्याला एकूण संख्या मिळतात. 11ला धरलं तर एकूण संख्या या ठिकाणी किती होतात बघा, 30 मधून 11 गेले, राहिले किती 19 प्लस 1 करायचं, किती झाले 20. 20 कंसात सुरुवातीची संख्या घ्यायची, सुरुवातीची 11 आहे, प्लस हे घ्यायचे 30 आणि याला 2 न भागायचं. आता आपण हा कंस सोडून घेऊयात. 20 कंसामध्ये 11 आणि 30 41 भागिले 2 या ठिकाणी आपण काटू शकतो. बेकबे 0 10 गुणिले 41 हा दोन्हीचा आपण गुणाकार करा. 10 1 10, 10ला 0, ह्याच्याला 1, 10 चौक 40, 40 आणि 1 41. आपलं उत्तर किती आलं 410. आता आपण सूत्र कसं मांडलं बघा. जर आपल्याला सूत्र पाठ करायचं असेल तर आपण या ठिकाणी एकूण नैसर्गिक संख्येची बेरीज घेऊ शकतो, म्हणजे त्याला यस म्हणू शकतो. या संख्येला आपण एकूण संख्या आहेत म्हणून आपण या ठिकाणी याला n म्हणू शकतो, कंसामध्ये L1 आणि याला L2 असंही म्हणू शकतो आणि भागिले 2 करू शकतो. हा फॉर्म्युला सुद्धा आपण पाठ करू शकतो. नाहीतर काय करायचं, एकूण नैसर्गिक संख्या इथे घ्या. अगोदर आपल्याला बेरीज बरोबर एकूण नैसर्गिक संख्या कंसात पहिली संख्या अधिक दुसरी संख्या कंस बंद भागिले 2 हे असं सुद्धा सूत्र आपण मांडू शकतो. आता तुम्हाला मी 5 गणिते देतो, ते गणित तुम्ही कमेंटमध्ये करून आपल्याला सांगू शकता. 21 ते 40 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज करा. किंवा असाही प्रश्न येऊ शकतो, समजा 71 अधिक 72 अधिक 73 डॅश 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 90 बरोबर किती, म्हणजे 71 पासून 90 पर्यंतच्या नैसर्गिक संख्येची आपल्याला बेरीज करायची आहे. आणि या 2 प्रश्नांचे उत्तर मला कमेंटमध्ये सांगायचं.